हे तिसरं पीक वाटत नाही ना सर? नाही तुम्ही एकदम ते जवळून दाखवा ना सर, चहा पावडर सारखी पहा माती. हे बघा, क्वालिटी मग कुठे बी दाखवा, कुठे बी माझ्या पैसे बघा. बघा. माती हे बघा. क्वालिटी आज ग्रीनरी जर बघितली वरती, काय वाटतं म्हणजे पानांची जे हिरो एक नंबर आहे. पानांची म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग नाही, परत थ्रिप्स नाही. एकसारखं पान आहे, पान झाड आहे. आता पान तुम्हाला दाखवतो. तलवारसारखं पान आहे. 5 ते 5 रफ आहे, रफ. गाडी बघा ना त्याला, असं हे बघून बघा ना, म्हणजे थिकनेस किती आहे त्याला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक विशेष मुलाखत घेणार आहोत शेतकरी मित्रांची. तर यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं ठरलं तर आज आपण ह्या पिकामध्ये आहोत. हे ऊसाचं निडवा पीक आहे. म्हणजे याच्या अगोदर त्यांनी दोन वेळा ऊस त्यांचा गेलेला आहे, खोडवा गेलेला आहे आणि सुरूचा गेलेला आहे, बरोबर ना. आणि हा आता निडवा पीक बघतोय. आणि ही खास मुलाखत आहे की गेले 2 पिकांमध्ये त्यांनी म्हणजे भरपूर खर्च केला होता आणि म्हणजे एकदम प्रचलित कंपन्यांचं खत औषध वगैरे वापरून सुद्धा त्या 2 वर्षाचे रिझल्ट आणि ह्या 3ऱ्या वर्षी त्यांनी जे वेगळं काही जे प्रयोग केलाय, तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्यांचा काय अनुभव आहे हे आपण त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याच अनुभवातून ऐकणार आहोत. आणि हा व्हिडिओ सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच म्हणजे त्यांच्या उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरेल अशी मी आशा म्हणजे व्यक्त करतो. सर नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सागर बळवंत यादव, तालुका करवीर, कसबा बीड, जिल्हा कोल्हापूर. म्हणजे आपण कसबा बीड या गावामध्ये, बरोबर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करूर तालुक्यामध्ये तुमचं गाव आहे, बरोबर. आज आपण हे जे ऊसाचं क्षेत्र बघतोय, टोटल किती क्षेत्र आहे हे? क्षेत्र 18 गुंठे. हे 8 गुंठे राहणे. आणि टोटल ऊस क्षेत्र किती तुमचं? आमचं 1 एकर. आणि इथून पाठीमागे तुम्ही 19 वर्षामध्ये जो अनुभव घेतलाय हा तुमचा ह्या वर्षीचा निळवा पिकाचा अनुभव. तर मला एक सांगा, आता हे 3रं पीक आहे आपलं त्याच रानामध्ये, तर काय वाटतं बघा पिकाकडे बघून, एक तुम्ही तुमच्या दृष्टीने ह्या पिकामध्ये काय काय बदल वाटतात तुम्हाला? बदल म्हणजे काळोखी चांगली आहे, जाडी आहे. आता हे भरपूर प्रमाणात जाडी आलेली आहे. अशी जाडी नव्हतीच, कारण लावणीला सुद्धा असा ऊस नव्हता. एवढा जबरदस्त ऊस आला. मातीत बदल झालाय. तण तर अजिबात कधीच तण उठलेलं नाही. तणाचं प्रमाण जमिनीत कधीच नाही. मी वापरल्यापासून तणाचं प्रमाण कमी आहे. अच्छा. आणि माती 1 नंबर क्वालिटी झाली. म्हणजे खाली जर बरोबर पाण्याचं प्रमाण माझं कमी आहे, म्हणजे पाणी जास्त मी वापरतच नाही. म्हणजे जास्त असं 15 दिवसाला आपण वापरून मी महिन्याला असतं पाणी नाही. तर काय वाटतं या 5 महिन्यामध्ये त्याची जर ग्रोथ बघितली? 5 महिन्यात येता याला 7-8 पेर आहे. 8 ते 9 पेर आहे. 8-9 पेर आहे, कुठे तर 10 सुद्धा पेर आहे. आणि फुटवे किती जर मोजले तर? सुद्धा भरपूर आहे. आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नवीन आणि इथं परत यायला आले. नवीन कोंब पण निघताय खालून, बरोबर. चांगले कोंब म्हणजे असं दणदणीतच येतात. आणि तर असं लहान असे येत नाही. पेऱ्यांची जी साईज बघा, काय वाटतं तुम्हाला? जाडी एकसारखी आहे, जाडी एकसारखी आहे. सुद्धा पेर चांगली आणि पेऱ्यातलं अंतर सुद्धा काय आहे? तर सुद्धा भरपूर आहे. बरोबर आहे. बरं मला सांगा, ऍव्हरेज घटलं पण ह्या निळव्या पिकाला काय वाटतं बा आता? आताही मला वाटते 26-27-30 टन सुद्धा नव्हतं. म्हणजे गुंठ्याला 2 टनचं ऍव्हरेज, म्हणजे 1.5-2 टनचं ऍव्हरेज तर पडायलाच पाहिजे. का तर ती कंडिशन तुम्ही 2 पिकांमध्ये इथून पाठीमागची आणि या 3ऱ्या पिकाची बघून त्या अंदाजे तुम्ही सांगताय. आता हे बघा किती पातळ आहे आणि त्याची जाडी बघा, म्हणजे रान पाठीमागचं रान आणि खालची जमीन एकदम स्पष्ट दिसते आपल्याला. बघा त्याची ग्रीनरी जर बघितली तर ग्रीनरी सुद्धा पूर्ण वाळलेला असा ऊस दिसते बघा. हे सगळे मागच्या पिकाचे फोटो आहे त्यांचे. आणि आज जर कंडिशन बघितली सर, किती टक्के बदल वाटतो तुम्हाला पिकामध्ये? जबरदस्त बदल. सगळीकडनं मला ते काढून टाक फोडो, हे काही येणार नाही. माझा मित्र सुद्धा आता मिलिटरीला रिटायरमेंट झालेला आहे, ते सुद्धा म्हणलं आता ऊस सोडायला. तो म्हणलं प्लॉट काढून टाक, काय राहिलेलं नाही याच्यात. मी म्हणलं याला डेव्हलपमेंट करणार. मी आता जेवढं म्हणजे गेलंय तेवढं डबल काढणार आहे. म्हणजे 2 पिकामध्ये जे तुम्ही साध्य केलं नाही किंवा जे आउटपुट मिळालं नाही तुम्हाला, हे 3रं पीक तुम्हाला देणार आहे. आणि एकमेव एसबीटी मुळे झालं.
म्हणजे तुमचा डोस माझ्या मते आता समजा जानेवारी मध्ये जरी पाणी दिलं असलं एंडिंगला तुमचं मार्च मध्ये डोस गेला बरोबर बेसल डोस तो पहिला आणि त्याच्यानंतर दुसरा कधी हलकाच केला म्हणजे असं फुल टाकला नाही. अच्छा काय काय घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यावेळी बघा 4 कृषीधन हा ग्रीन भूमी ग्रीन आपल्या दाणेदार मध्ये जे ग्रीन भूमी टाकलं. बायो एनपीके सेकंड डोस कधी केला सेकंड डोस बघा आता स्लरी सोडली स्लरी टाकलेली. स्लरी कशाची केली होती कृषीधन गोळ बटाटो हा 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 सॉइल घातलं 2 लिटर. अच्छा अच्छा सॉइल ते तुम्ही डायरेक्ट याच्या खोडावर आळवणी केली साईटला साईडला अच्छा अच्छा काय बदल वाटला त्याचा ते माती जबरदस्त आली परत मुळांसंख्या माती आता ही बघा ती माती बघायची हे तिसरं पीक वाटत नाही ना सर नाही तुम्ही एकदम ते जवळून दाखवा ना सर चहा पावडर सारखी पहा माती हे बघा क्वालिटी मग कुठे बी दाखवा कुठे बी माझ्या पैसे बघा बघा. माती हे बघा. क्वालिटी गांडूळ जिथं थोडस जरा खाली उकरलं की तुम्हाला गांडूळ 100% लागणार एवढे गांडूळ. आता पहिलं पीक असतं तर आपण विचार केला असता भाऊ असू शकते भुसभुशीत पण हे तुमचं तिसरं पीक आहे त्याचं याच्यावर बरोबर आहे आज ग्रीनरी जर बघितली वरती काय वाटतं म्हणजे पानांची जे हिरो एक नंबर आहे पानांची म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग नाही परत थ्रिप्स नाही एकसारखं पान आहे पान झाड आहे आता पान तुम्हाला दाखवतो बघा. तलवारचे पान आहे 5 ते 5 रफ आहे रफ गाडी बघा ना त्याला हे बघून बघा ना म्हणजे थिकनेस किती आहे त्याला 18 गुंठे क्षेत्राला 2 डोसचा मिळून किती खर्च आला असेल अंदाजे 8-10 हजार पर्यंत म्हणजे 4 बॅगा 8 बॅगा कृषीधन आपण 600 रुपयाने जर 800 गाठीच्या म्हणजे 4800 रुपयाच्या त्या कृषीधनच्या बॅगा आणि ग्रीन भूमीच्या समजा 2 तर 728 म्हणजे 3000 ते आणि बाकीचं एनपीके 1100 ला म्हणजे एक जवळजवळ 10,000 2 बेसल डोसचा खर्च टोटल मग मला सांगा ह्या निरव्या पिकाला जो 10,000 रुपये खर्च केला आणि त्याच्यापासून जे आउटपुट मिळालं ते गेल्या 2 पिकांच्या खर्चाच्या तुलनेत असताना खर्च भरपूर झाला पण रिझल्ट त्यामध्ये आला नाही. तरी 8 गुंठ्याला किती खर्च केला असं मागच्या 2 पिकांमध्ये 18 गुंठ्याला सॉरी 16,000 म्हणजे डबल ना 10च्या डबल जरी केलं समजा 19-20 हजार तुम्ही म्हटले 18 गुंठ्याला तर डबल आता पण खाली जर उभे राहिले बघा आपल्या हाताच्या वरती जाते 8-10 फुटापर्यंत आणि जर काव खिच्याची बघितली बघा ना खालपासून तो वर एकही पान असं तुम्हाला कुठेही पिवळं पान दिसणार नाही आज जर बघितलं सर मध्ये बघा ना म्हणजे कुठे तुम्हाला गवतच दिसणार नाही आम्ही भांगलन की एकदा एक खासून भांगलायच की ते आपण हे 18 गुंठ एका तासात बायका 2च बायका ते नुसतं काढतात किती दिवसाला सॉईल प्रत्येक पाण्याला महिन्यात म्हणजे फ्लोच्या पाण्याने तुम्ही देताय 20 दिवसांना म्हणजे आता या टेम्परेचरला 20 दिवसांना 15 दिवसांना पाणी दिलं तर सोडलेला तरी किती लिटर सोडलं असेल आतापर्यंत 4 लिटर गेले अच्छा म्हणजे 18 गुंठ्यामध्ये 4 लिटर सॉइल गेलेले त्याच्या व्यतिरिक्त आपल्या काही ज्या लिक्विड ग्रेड आहे त्या काही वापरल्या तर सर क्रॉप आणि फवारणी घेतलेले फवारणी आणि कॉम्बी काय वाटलं त्या फवारणीचा बद्दल फवारणीमुळे पानाची साईज वाढते ते महत्वाचं आणि काळोखी बी दिसत पानात जो बदल झाला शायनिंग दिसते बरोबर आहे का नाही आणि एवढं मी पंप घेऊन फिरत होतो मला एकही पान कापलं नाही ऊस शेती केली तुम्हाला कशी वाटते सोपी वाटते का फार खर्चिक आहे एकदम सोपे त्या अडचण एकदम रासायनिकपेक्षा चांगला बरेच शेतकरी मध्ये रासायनिक शिवार येत नाही पण मला करून दाखवायचा आणि हे पूर्णपणे सेंद्रिय म्हणजे आज जर जमीन आपण दाखवली खाली की तिसऱ्या पिकाची जमीन जर चहा पावडर सारखी आपण हे करतोय बघा ना म्हणजे इथंच नाही तर ते काय म्हणतील काही शेतकरी तुम्ही एका ठिकाणी बसल्या बघा सर या बघा हे बघा पहिलं कसं पाणी दिलं की पाय एवढा जायचं चिक्कूल व्हायचा पाय आता तसं नाही पाणी दिलं का नाही असं दुसऱ्या दिवशी जर आलो तर पायाला चिक्कूल लागत नाही म्हणजे पाण्याचा निचरा होतो पूर्ण जिरतं पाणी निचरा आला जिरतं नाही पायाला डसत नाही असं
दुसऱ्या दिवशी लगेच तिचं हे होतं. बरोबर आहे. म्हणजे एक पाणी दिले का नाही असं वाटतं. भुसभुशीत झाल्यामुळे काय त्याच्या होतं, आधी कसं पाणी दिलं की आता हे आपण बघतो ना का औषध सोडा यायचं 4 दिवसानं, कारण चालायला वापसच होत नसायची. तिथं आता हे वापरले पण दुसऱ्या दिवशी काय यायला लागते ना, तिसऱ्या दिवशी ते काय नसतं, ते ओलच नसतं. बरोबर. एवढी कंडिशन कमी गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी वापरावं. थोडस प्लॉटला वापरून तिने ट्राय करावा आणि मग तिचा रिझल्ट येईल. बरोबर आहे. आज जे तुम्ही तुमच्या या अनुभवातून सांगितलं की आज जो तुमचा 18 गुंठ्यावरचा जो प्रयोग आहे आणि तो प्रयोग नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास आहे का ह्या तिसऱ्या पिकाला 100% तुमचं उत्पन्न वाढणार आणि खर्च कमी. बरोबर का नाही? कमी उत्पादन महत्वाचं म्हणजे असं माणसाने बघितलं की एक सारखं पीक आहे, क्वालिटी आहे, लावणीसारखं पीक आहे आणि 4 लोक विचारताय तुम्हाला काय केलंय काय, हे महत्वाचे. म्हणजे तो पूर्ण मनगटापेक्षा झाड आहे एका साईडने आलंय बघा. म्हणजे नवीन कोंब फुटताय सर अजूनही बी. आणि आपण जो म्हणतो ना 1 2 3 4 5 6 7 7 याच तुमच्या अनुभवातून जे ऊस उत्पादक शेतकरी आहे संपूर्ण महाराष्ट्रातले, तुमच्या कोल्हापूर भागामधले समजा, तर जे जसं पिढ्यानं पिढ्या वडिलांनी रासायनिक शेती केली, मग आपणही तेच करतो डोळे झाकून, एज्युकेटेड असून सुद्धा त्याच पद्धतीने असं नवीन प्रयोग कुणी करायलाच बघत नाही. आणि खास करून ऊस शेती म्हणजे खूप आरामाची शेती म्हणून बरेच जण ते ऊस पिकाकडे बघता. पण आज तसं न करा, तुम्ही एक वेगळा प्रयोग केलाय आणि नक्कीच त्याच्यामध्ये आज तुम्ही सक्सेस आहे, समाधानी आहे. बरोबर आहे का नाही? काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही? शेतकऱ्यांना की ते थोडस वेगळं वळायला पाहिजे. आणि कारण रासायनिक आता परवडत बी नाही, ते बजेट बी वाढले त्याचं. बरोबर. आणि जरा नवीन प्रयोग करावा. मी असं जसं केलाय तसं प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं. तुम्हाला सरांकडूनच माहिती मिळाली. बरोबर. आणि सरांकडूनच तुम्ही हे कृषीधन वगैरे घेऊन आले. बरोबर. सर नमस्कार. सर तुमचा एकदा परिचय द्या ना. नमस्कार. कृष्णात पवार, साबळेवाडी तालुका करवी. आपलं शिवशक्ती ॲग्रो या नावानं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे. मोबाईल नंबर आहे 87 88 130 816. बरोबर. पण तुम्हाला एसबीटी सोबतचा अनुभव कसा वाटतो? एक नंबर वाटतो. म्हणजे पिकात एवढा जबरदस्त बदल झालेला मला तर शेताळ सारखंही वाटतंय. कारण बघू वाटतंय चांगलं पीक आहे आणि ह्याच्यात वाटत नव्हतं, कारण कंडिशनच तशी. बरोबर. पीकच नव्हतं आणि आता पीक बोलतंय, त्याच्यामुळं सारखंही वाटतंय शेताला. एवढी क्वालिटी आहे. शेंगासाठी सुद्धा वापरलेलं एक नंबर क्वालिटी. शेंगाचे दाणे असे कच्चे भरलेले असे भुईमुगाला गेल्या वर्षी वापरले. दुसऱ्यांच्या शेंगाचे एकदम दाणे असे निश्चित, तसं नाही, क्वालिटी एक नंबर. म्हणजे बरगतचं शेंग वजनदार आणि ऍव्हरेज वाढलं तुमचं थोडक्यात. 4% फुलगावली. तर सर एकदा तुमचा नंबर द्या, जेणेकरून ऊस पिकाविषयी ज्यांना माहिती पाहिजे असेल तर ते शेतकरी तुमच्या भागातले तुम्हाला कॉन्टॅक्ट कर. नंबर आहे 72 61 91 47 47. खूप छान माहिती दिली सरांनी आणि ह्या माहितीचा, ह्या अनुभवाचा नक्कीच सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर्वांना.